अल्हम्दुलिल्लाह भैरवली 2चा जी शूट होता अल्हम्दुलिल्लाह कंप्लीट झाला। आता सलीम भाई आता आपल्याला नेत आहेत भैरवली 3ला। जाऊया सलीम भाई। हा चला। आणि ही तुमचा आजोर होता ना? ही माझा आजोर आहे। ओके, आता आपण जात आहोत सलीम भाईच्या गावातला भैरवली 3ला। ते व्हिडिओतला बनवून द्या, नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा। सलीम भाईने आता नाश्त्यासाठी दावत दिले आहेत। आता जाता हो इथे बघू शकता सलीम भाईनी आम्हाला इथे नाश्त्याला दावत दिले आहेत। आणि सामने है सगळ्यांचं फेवरेट चिवडो, बिस्किट, पेढे, माशाअल्लाह।
सामने है ही उमर बाग, सलीम भाईची बाग आहे माशाल्लाह. नारळ, कलमा, काजू असो सगळ्याला शौक होय ना झाडा माडा लावायचो. आणि आपली लोक गावाशी लांब राहतात. सगळ्यांनी या गावातला आमचीच कलमा सगळी फणसाची झाडं माझीच आहेत माशाल्लाह. आता पण इंशाल्लाह पुढच्या वर्षात तयारी करायची बागेची. बाहेर येणारे माणसाला बोलता गावात या आणि झाडा मारा लावा नाही पर्यावरण वाढवा हो. बरोबर वाढवा. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुह. काय बोलाल गावाच्या बारातला? गावाच्या बाऱ्यातला असं आहे की आमचं हे गाव आहे ना, एक पहिल्या जमान्यातला बहिरोली होता. बहिरोली नंबर 3 आहे. आता रिसेंटली त्याची 2 पंचायत झालेल्या. ती एक बहिरोली आहे आणि एक छोगलेवाडी. चोगले मला ती छोगले मी बहिरोली छोगले मोल्याचं आहे. नंबर 2 मोल आहे. 2 मोल्याचं गाव आहे. अच्छा, छोटंसं गाव आहे. 40-45 घरात. मेजॉरिटी लोक तकरीबन ऐसी पोराचं एज्युकेशन वगैरेसाठी आउटसाईड असतातच. जी बिलकुल. वेकेशनला मध्ये काही सण तहेवार असलं तर गावातला येत आहो आम्ही लोक. आंब फणस खायला केव्हा याद येलो गावाचं म्हणजे गावातला येत आहो. आजकाल आमच्या इकडे गव्हर्नमेंटची तरफ से पाण्याची स्कीमचं काम चाललेलं आहे. माशाल्लाह. आणि माणसा बिनसा पण मोफात हुरूज बिरूज पण होतं केव्हा होतं. आणि बाकी सगळं जी कोकणी ट्रेडिशन आहे ती इंशाल्लाह बिलकुल खूपसूरत चालतं. माशाल्लाह. आणि माणसं पण सगळी आमची लोक आहे यांची सगळी कोऑपरेटिव्ह टोटल जी लोक आहात ती आपल्या एकमताने असतात. छोटंसं गाव आहे. लिमिटेड लोक आहात आणि सगळ्या बेस्ट माशाल्लाह बेस्ट चालतं. गावात येल्यावर गलत काही चीज नाही. आंब फणस वगैरे ट्रेडिशनल जे काही आपलं फ्रूट आहात तर मिळतात सगळं बरोबर. आजूबाजूला पण आहे दडी होय बाजूला. मच्छी वगैरे पण येते. आणि सोशल पण आहे. ऍक्टिव्हिटीज पण होतात किंवा गेम्स वगैरे ही पण चालतं पोराचा. बाकी एक छोटीशी मस्जिद पण आहे आमच्या बाजूला. अल्लाहचा शुक्र आहे सगळं चाललंय बरोबर ठीकठाक आहे. घराशी उभा होता हसन चोगले कतरवाले. उभा होती हसन चोगलेचा आहे. इकडे बाजूला इस्माईल चोगले. त्याच्या त्या बाजूला करीम चोगले जे बात करतात दाऊद मुल्लाजी त्याचं पोरगा. माशाल्लाह. माझी सरपंचाचं गाव आहे ना, घर आहे ना खातून दाऊद मुल्लाजी सरपंच पहिली सरपंच चोगले म्हणून. माशाल्लाह. लेडी होती. आता गावाशी जे लोक बाहेर राहतात गाव सोडून गेलेत त्यांना तुम्ही काय म्हणजे ही करायला बोला? सोडून नाही गेला. नाही म्हणजे गावाशी म्हणजे एज्युकेशनली गेल्या शिक्षणासाठी गेलेल्या. त्याला काही इतकं बोलतो की ते टचला रे तुमच्याच गावाचे नाही बल्कि आपल्या कोकणाचे जितके पण जे मतलब कनेक्टेड नाही गावाशी लांब आहेत. नाही प्रॉब्लेम काय होता पहिले काही फॅसिलिटीज नाही होती. समजा काही येणं जाणं इतकं मुश्किल होता. गाडी खाली असती याची रोड नव्हतं बरोबर. पाण्याची फॅसिलिटीज नाही होती. आता अल्हम्दुलिल्लाह मोप काही झेल आहे सगळं काही झेल आहे. गाडीचा कनेक्टिव्हिटी मोप बेस आहे. येणं जाणं बेस आहे. आणि दुसरी बात तर नॉर्मली आता पहिले काही अतराफला काही सुपर मार्केट काही समजा काही सामान वगैरे हवा तर परेशान होती ती पण आता ती पण नाही. आजूबाजूला जरा थोडी बाईक मारला की जाण घेऊन येत. आता येणं जाणं माणसाने सुरू केला पाहिजे. या पाहिजे त्याने आपल्या सवलतच्या हिशोबाने माणसाने टच द्यायला पाहिजे. आणि येतात नाही असं नाही. आमची नॉर्मली मे महिन्यातल्या माणसं येतात जास्त. मे महिन्यातला या नाही नोव्हेंबर डिसेंबर याचा थंड टाइम असतो. ते गरमी असते मग माणसं बॉम्बेला आउटसाईड येणारे लोक परेशान होतात. बरोबर. गरमीच तेवढी आहे नाही. हो गरमी. याला काय असतं त्या लोकांना हे बेस्ट सीझन वाटतं की नोव्हेंबर डिसेंबर ही बेस्ट आहे नॉर्मली. जजाकल्लाह. शुक्रिया मोब तुमच्या इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुह. कबीस हो ना? अल्हम्दुलिल्लाह. काय बोलाल गावाच्या बारातला? गावाचे सगळ्या अनुदान बेस आहे इंशाल्लाह. माशाल्लाह. आम्ही लोक सगळी बेस आहो. काही तकलीफ नाही. पण तकलीफ 2-3 चीजाची आहे. पाणी मोबाईल बाकी ऐसे काही थोडंसं विचार चीजो आहात काही सॉल्व नाही होत आमच्या लोकांनी. समजा आमचं गाव मग वाचलं 40 किलो गाव वाचला लोकेपासून तेव्हा थोडीशी प्रॉब्लेम आहात इंशाल्लाह. तेव्हा तुम्ही आमचा प्रॉब्लेम सॉल्व करा.
इन्शाल्लाह हा इन्शाल्लाह. ओके. थोडा डॉक्टरचा पण इश्यू आहे. डॉक्टर हो डॉक्टर पण नाही जायचं, लांब आहे गाव. डॉक्टरचा लांब आहे. नाही. डॉक्टर पहिले हे गेलो होतो म्हणजे आमचे पेशंट नाही ना तो डॉक्टर बोलतात. आता काय इन्शाल्लाह पाण्याची काही स्कीमचं काम चाललंय. पाण्याचा होत जातं काही टेन्शन नाही. घरोघर योजना आहे तिथं इन्शाल्लाह लोकांना घरोघर पाईपलाईनचं काम चाललं आहे. ते पण इन्शाल्लाह बेगूनच काम होत. ठीक आहे. जजाकल्ला मोब मोब शुक्रिया तुमचा. हा. शुक्रिया बोलता मोब मोब जजाकल्ला. काय बोलतो? शुक्रिया शुक्रिया. हा ओके थँक्यू सर. ओके. फायनली अल्हम्दुलिल्लाह भैरोली 2 आणि भैरोली 3 चा जो ब्लॉग होता अल्हम्दुलिल्लाह एंड झाला. आणि पुरा आम्हाला जे सपोर्ट केले आमचे सलीम भाई चोगले अल्हम्दुलिल्लाह स्टार्टिंग पासून एंड तक आमच्या सोबत होते. पुरं गाव दाखवले भैरोली 2 पण आणि भैरोली 3 पण. ते आता आम्ही इथे एंड करता आहोत. तुम्ही जर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, बेस राहा आणि आपले पॅरेंट्सचा टेक केअर ऑफ करा. आणि इन्शाल्लाह आपण मिळू पुढच्या व्हिडिओतला. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू.